ओम ह्री श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्री श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्री श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम श्री क्लू ओम धनद धन देहिमा. ओम श्री क्लू ओम धनद धन देहिमा. ओम श्री क्लू ओम धनद धन देहिमा. ओम श्री लक्ष्मी महात्म्य. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. ओम श्री लक्ष्मी देवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती जगतमाता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्य सुखनिदान सद्गुरु राया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्ध झाली. तो ऋषिमुनी संतजन बुद्गण आणि सज्जन करुनी त्यासी नमन विनवी मिलिंद माधव. ऐका ऐका भक्तजन लक्ष्मीव्रत करीतो कथन ते आचरित होईल प्रसन्न लक्ष्मी माता तुम्हावरी. युगात युग द्वापार श्रेष्ठ देश पवित्र सौराष्ट्र तिथे घडली जी गोष्ट तीच आता ऐकावी. त्या सौराष्ट्र राज्यात भद्रश्रवा राज्य करी. ज्ञात असे ते वेदवेदात. महावीर पराक्रमी सुरचंद्रिका त्याची राणी पतिव्रता सुलक्षणी लाखात एक देखणी. प्रेमे दोघे नांदती तयासी आपत्य झाली 8-7 पुत्र लागोपाठ एकच कन्या संतुष्ट श्यामबाला नामेती. नगराबाहेर उद्यानात कन्या होती खेळत. त्यावेळेला राजवाड्यात चमत्कार घडला ऐसा की देवी लक्ष्मी म्हणाली मनात मी राहिले राज्यगृहात तर राज्य हस्ते जनतेत सुखसमृद्धी नांदेल. आपण गेलो गरिबा घरी तर तोच खाईल संपत्ती सारी. इतर प्रजा बिचारी दारिद्रीच राहील. ऐसा विचार करून वृद्ध स्त्रीचे रूप घेऊन काठी टेकीत एक दिनी राजद्वारी पातली. तेव्हा तेथील एक दासी आली धावत द्वारापासी. म्हणे कोण हवं ग तुझसी सांग आधी मज लागी. आहेस तरी तू कोण काय तुझे ठाव ठिकाण येथे येण्याचे कारण सर्व सांग नावही. तेव्हा वृद्ध रूपधारी लक्ष्मी म्हणे भुवनेश ब्राह्मण माझे स्वामी द्वारकापुरी राहतो आम्ही कमला माझे नाव असे. पूर्वजन्मी तुमची राणी होती एका वैश्याची पत्नी. त्या दोघांचे निशिदिनी भांडण मोठे होत असे. वैश्य होता महादरिद्री रोज रोज तो पत्नीस मारी नाना प्रकारे छळ करी अन्न पाणीही देईना. म्हणून ती अति वैतागली रागाने घराबाहेर पडली. राणीवनी भटकू लागली. दया आली मला तिची. मग तिच्यापाशी जाऊन विचारले दुःखाचे कारण करावया तिचे समाधान उपदेश तिला केला मी. जे व्रत देते धनसंपत्ती त्या लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मी तिचं प्रती पूजाविधी सर्वही. मी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने आणि भक्तीने लक्ष्मी व्रत करिता तिने लक्ष्मी प्रसन्न झाली. दारिद्र्य त्यांचे संपले कलह तंटे नाही उरले संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद झाला. पुढे मग यथाकाळी ती दोघेही निवर्तली. व्रतपुण्यामार्गे गेली लक्ष्मी लोकी सुखाने. जितके वर्ष केली लक्ष्मी व्रत तितकी 1000 वर्षे वैभवात राहून आता राजकुळात जन्म त्यांना लाभला. नाना भोग नाना विलास सदतीत मिळती राणीस. भुलूनी त्या ऐश्वर्यास विसर पडला व्रताचा. लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी म्हणून इथे केले आगमन सांग तुझ्या राणीला. ऐकूनी तिच्या भाषणाला कौतुक वाटले दासीला आणि विचारी वृद्धेला लक्ष्मी व्रताची माहिती. जोडून या दोन्ही हस्त दासी विनवी वृद्ध प्रत मला सांगावे लक्ष्मी व्रत केव्हा कैसे करावे. लक्ष्मी ती वृद्ध रूपधारी प्रसन्न झाली दासीवरी. व्रताची माहिती सारी कथन केली संक्षेप. पवित्र महिना मार्गशीर्ष त्यात वसे ईश्वरी अंश. तोच योग्य लक्ष्मी व्रतास प्रत्येक वर्षी सर्वदा. दर गुरुवारी त्या महिन्यात आपण राहावे व्रतस्थ. मन ठेवावे शांत स्वस्थ. शुद्ध चरणी असावी. भरला कलश किंवा कळशी घ्यावी. तीत पैसा सुपारी दुर्वा घालावी. हळदी कुंकवांची बोटे ओढावी. कलशाच्या 8 बाजूंना 5 झाडांचे डहाळे घ्यावे. ते कलशात नीट ठेवावे. तांदूळ थोडे पसरावे स्वच्छ एका पाटावरी. जमीन थोडी सारवावी. मग पाटाची बैठक मांडावी. सभोवती रांगोळी काढावी. कलश ठेवावा त्यावरी. श्री लक्ष्मी देव्य नम म्हणून श्री लक्ष्मी देवीचे करावे पूजन. दूध फळे मिष्टान्न ठेवून नैवेद्य अर्पण करावा. मग आरती ओवाळावी. मनोभावे प्रार्थना करावी. श्री लक्ष्मी मातेला सांगावी इच्छा आपल्या मनातली. हे लक्ष्मी माते भगवती यथाशक्ती यथामती. सेवा करीतो आम्ही ती मान्य करूनी घेई तू. आम्ही बालके अज्ञ म्हणूनी अपराधांची क्षमा करूनी. जडकरी येई ग धावूनी प्रसन्न होई आम्हा ते. कृपा करावी आम्हावरी तुझे वास्तव्य असो घरीदारी. दुःख दारिद्री निवारी सुखी ठेव सर्वांना. विपुल लाभो धनसंपत्ती कधी न येऊ आपत्ती. आयुष्यवान हो संतती भाग्य आमचे उजळावे.
महामाये जगतमाते शंखचक्र गदा हस्ते कमलासने सूरपूजिते लक्ष्मीदेव्य नमोस्तुते. ऐसी करुणी प्रार्थना घालावी साष्टांग वंदना, पूर्ण होतील मनकामना व्रत ऐसे केल्याने. उपास करावा दिवसभर, घ्यावा दूध फळांचा आहार, मनी घ्यावते वारंवार गोड नाव श्री लक्ष्मीचे. सायंकाळी करावे गोपूजन, महानैवेद्य करावे अर्पण, मग जेवावे आपण कुटुंबियासहित आनंदाने. दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी ओतावे विहिरीत किंवा नदीत नेऊन 5 डहाळे 5 ठिकाणी एक एक ठेवावा. नंतर घरी परत येऊनी पूजा केली त्या ठिकाणी हळद आणि कुंकू वाहुनी नमस्कार भावे करावा. ते ऐकूनी दासी झाली संतुष्ट, म्हणे तुला दिले मी बहु कष्ट, परी न होता तू रुष्ट, क्षमा मजला करावी. आता जाते राणीपाशी, तुझा निरोप देते तिजसी, इथेच तू थांब जराशी, राणी येईल झडकरी. परंतु त्या शूद्र राणीला वैभवाचा महागर्व झाला. वृद्धेचा निरोप समजला तेव्हा आली तोरण. म्हणे अगय थेरडे, कशाला आलीस आमच्याकडे, कोण ऐकणार तुझे रडे, हो चालती इथून. लक्ष्मी म्हणाली, राणीस तू राजवैभवाने माजलीस, उन्मत्त उद्दाम झालीस, विसरलीस ती पूर्वस्थिती. आजचा अतिशुभ दिन लक्ष्मीचा असे हा जाण, केलास माझा अपमान, फळ त्याचे भोगशी. ते ऐकूनी शापवचन, राणी झाली क्रोधायमान, म्हातारीस केली मारहाण अद्वा तद्वा बोलुनी. वृद्धरूपी लक्ष्मी माता मनी म्हणाली, इथे आता एक क्षणभरही न थांबता जावे सत्वरी स्वस्थानी. लक्ष्मी तिथून निघाली, समोरून शांबाला आली. दोघींची तेव्हा भेट झाली सुदैव त्या कन्येचे. लक्ष्मीकडून राजकन्येला राजवाड्यातील प्रकार कळला. वाईट वाटले श्यामबालेला, तिने क्षमा याचली. पाहुनी ती सालच बाला, लक्ष्मी झाला कळवळा. लक्ष्मी व्रताचा सोहळा कथन केला तिज लागी. तो दिवस मार्गशीर्षातला गुरुवारच होता पहिला, म्हणून लक्ष्मी नारायण पूजला राजकन्येने यथाविधी. शेवटच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा झाली तिच्यावरी, मनातील इच्छा सारी परिपूर्ण झाली. राजा एक सिद्धेश्वर, त्याचा सुपुत्र मालाधर, राजकन्येस मिळाला तो वर, विवाह त्यांचे झाले. राजकन्या सुखी झाली, आनंदात नांदू लागली. लक्ष्मी कृपेची सावली सतत त्यांना लागली. इकडे भद्रश्रवा राजा आणि सूरजचंद्रिका त्याची राणी. लक्ष्मी कोपली म्हणून दारिद्र्यी झाले दोघेही. हा हा म्हणता राज्य गेले, धनवैभव नष्ट झाले, 18 विश्व दारिद्र्य आले, अनन्नदशा झाली. होता अकृपा लक्ष्मीची, मात्र चालेना कुणाची, फळे आपल्या कर्माची भोगावीच लागतील. म्हणून ती राजा राणी दुःखे भोगती क्षणोक्षणी, हालहाल होती निशिदिनी, काय करावे सुचेना. राणीने मग विचार केला. ती म्हणाली पतीला, जावई आपला आहे भला, साह्य त्याचे मागावे. जावे त्याच्या राजमंदिरी, कथन करावी दुर्दशा सारी. दया उपजेल त्याचे अंतरी, द्रव्य काही देईल तो. त्याचप्रमाणे राजा निघाला, जावयाच्या राजधानीत आला. विश्रांतीसाठी बैसला नदीकाठी एकटा. राजगृहातील काही दासी तेथे आल्या होत्या पाण्यासी. पाहिले त्या भद्रश्रवाशी आणि केली चौकशी. कुठूनही आलात आपण, आहात तरी कोणाचे कोण, आपले शुभनाम संपूर्ण सांगा आता आम्हासी. वदनी विलसे राजलक्षण, परी दिशा दिसते हीन दिन, सत्य असेल ते कथन, करा आता सत्वरी. राजाने मग त्या दासी ते सांगितले सर्व नाते गोते. नवल वाटले ऐकून ते, धावत गेल्या त्वरेने. राजवाड्यात श्यामबालेला पित्याचा वृत्तांत कळविला. तो सर्व ऐकताच तिला आश्चर्य मोठे वाटले. मग तिने काय केले, मेनका दासीस बोलाविले, वस्त्रभूषणासह पाठविले पित्यास आपल्या आणावया. भद्रश्रवा येता राजद्वारी, सत्कार त्याचा केला भारी. दासदासी सेवेकरी होते तत्पर सेवेला. पंचपक्वान्नांचे भोजन आणि भावया मनोरंजन, गीत वाद्य नर्तन सर्व सिद्ध ठेविले. काही दिवस राहुनी मुलीचा पाहुणचार घेऊनी राजा चालला परतुनी आपल्या मग नगराचे. जाताना त्याच्या कन्येने हंडा भरला द्रव्याने आणि दिला प्रेमाने आपल्या पूज्य पित्याला. राजा मनी संतोषला, स्वधामा येऊन पोचला. म्हणे आपल्या पत्नीला द्रव्य पहा हे आणले. हंडा पाहता उघडूनी चमत्कार आला घडूनी, द्रव्य सर्व नष्ट होऊनी कोळसे त्याचे झाले. सूरजचंद्रिकेने गर्विष्ठ होऊनी लक्ष्मीचा केला अपमान, म्हणूनच तिचे अकल्याण झाले होते सर्वही. श्यामबाला लक्ष्मी भक्त झाली नव्हती उन्मत्त, तिच्या सदनी वैभवीत विपुल होते भरलेले. सूरजचंद्रिका झाली भिकारी, गेली एकदा मुलीच्या घरी. तेव्हा कुशल विचारी कन्या आपल्या मातेला. मातेस करुनी नमस्कार केला तिचा आदर सत्कार. तो दिन होता गुरुवार मार्गशीर्षातला शेवटचा. लक्ष्मी व्रतस्थ श्यामबालेने लक्ष्मीव्रत केले भक्तीने आणि मोठ्या आग्रहाने मातेकडूनही करविले. तिथे काही दिवस राहून सूरजचंद्रिका निघाली तिथून. लक्ष्मीव्रत केले म्हणून पुन्हा लाभली श्रीमंती. पुढे काही काळ गेला, माहेरी आली श्यामबाला. परंतु तिथे मात्र तिजला अनुभव आला वेगळा. द्रव्य न देता पित्यासी कोळसेचं दिले तयासी, रिक्त हस्ते धाडले आपणासी, म्हणून माता कोपली. म्हणून श्यामबालेला काही माहेरी कोणी विचारले नाही.
आपल्या कन्येच्या भेटीसही आली नाही माता ती. तरीही श्यामबालेला मातेचा नाही राग आला. सत्वरी ती स्वगृहाला परत पावली निघाली. निघताना केली एक गोष्ट, तिथले थोडे घेतले मीठ आणि मग धरली नीट वाट आपल्या राज्याची. येऊनी पोचली राजमंदिरी, पती मग पत्नीस विचारी, गेली होतीस तू माहेरी, काय तिथून आणिले? तिने त्यावर उत्तर दिले, मी राज्याचे सार आणले. ते ऐकूनी नवल वाटले श्यामबालेच्या पतीला. तो म्हणाला, पत्नीला पाहू काय ते दाखव मला. ते ऐकूनी श्यामबाला म्हणे, थोडा धीर धरा. मग सांगूनी आचार्याला स्वयंपाक अळणी करविला. राजा जेव्हा भोजना बैसला तेव्हा चकित झाला तो. श्यामबालेने काय केले, ताटात थोडे मीठ वाढले. तेव्हा पदार्थ पात्रातले सारे रुचकर लागले. ती होती खरी चतुर, म्हणाली, हेच राज्याचे सार. मनीकरिता विचार, पतीसही पटले ते. मग त्या उभयत्यांनी लक्ष्मीचे स्मरण करूनी भोजने आनंदे संपवूनी नांदू लागले सुखाने. सारांश हे लक्ष्मीव्रत शीघ्र फलदायी सदोदित. करिता श्रद्धेने जीवनात आनंद खरा लाभेल. प्राप्त होईल सुख समृद्धी, धनधान्याची होईल वृद्धी. ऐसी व्रताची प्रसिद्धी आहे सर्वत्र या जगी. स्त्री पुरुष भाविक भक्त करतील माझे लक्ष्मीव्रत, त्यांना ठेवीन वैभवात. सत्य सत्य वाचाही सत्य सत्य वाणीही, ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने सांगितले आहे स्वमुखाने. पद्मपुराणी विस्ताराने वर्णिले असे सर्वही. धनधान्य लाभावयासी, सर्व सौख्य मिळावयासी, इच्छित पूर्ण व्हावयासी लक्ष्मीव्रत करावे. करुणी भावे लक्ष्मीपूजन, हे महात्म्य करावे पठण किंवा करावे श्रवण, म्हणजे फळ लाभते. ऐसे लक्ष्मीव्रत केल्यावरी पुढे प्रत्येक गुरुवारी दिवसातून एकदा तरी महात्म्य अवश्य वाचावे. महालक्ष्मी होईल प्रसन्न, देईल विपुल धनधान्य ऐश्वर्य भूमी गृह वाहन, लाभेल लक्ष्मी कृपेने. वैभव प्राप्त झाल्यावरी करू नये कधी क्षीरजोरी, नम्रतेने ठरल्यावारी लक्ष्मीव्रत करावे. स्वतः हे व्रत करावे, आपत्या स्विकांची सांगावे, त्यांच्याकडूनही ते करवावे, धनलाभ सर्व होईल. ऐसे लक्ष्मीव्रताचे महिमान मिलिंद माधवे केले कथन, म्हणावे करोनी नमन. ओम ह्री श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्री श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्री श्री लक्ष्मीभ्यो नमः. हा मंत्र लक्ष्मी प्राप्तीचा, साक्षात संकल्प सिद्धीचा. यास्तव जप करावा त्याचा नित्य नेमे सर्वदा. शके 1894. कार्तिक शुक्ल पक्ष जाण, वैकुंठ चतुर्दशी सुदिनी व्रत संपूर्ण झाला हा. शुभम भवतु. ओम ह्री श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवतार्पण नमस्तु. श्री लक्ष्मी नमनाष्टका. नमस्कार महामाये जगतमाते परात्परे, शंखचक्र गदा हस्ते लक्ष्मी माते नमोस्तुते. आदि नाही अंत नाही, आदिशक्ती खरोखरी, विश्वाधारे विष्णुकांते लक्ष्मी माते नमोस्तुते. सर्वव्यापी सर्वसाक्षी शुद्ध सत्वस्वरूपिणी, सर्वाज्ञ सिंधू संभूते लक्ष्मी माते नमोस्तुते. कमले कमलनयने कोमले कमलासने, मंगले मुदिदे मुग्धे लक्ष्मी माते नमोस्तुते. शुभ्रवस्त्रधारिणी हे गरुडध्वज भामिनी, दिव्यलंकार भूषिते लक्ष्मी माते नमोस्तुते. सर्व दुःख हरे देवी भुजंग शयनांगने, भगवती भाग्यदात्री लक्ष्मी माते नमोस्तुते. सिद्धिबुद्धी भुक्तिमुक्ती संतती सुखसंपदा, आयुरारोग्य ही देसी लक्ष्मी माते नमोस्तुते. नमो नमो महालक्ष्मी धनवैभव देई दायके, दैन्य दूर करी माझे प्रार्थित मिनल संतोष. वाचिता ऐकिता भावे नित्या नमनाष्टका, इच्छिलेले मिळे सारे सत्य श्रद्धाळू भाविका. आरती लक्ष्मीची. जय देवी श्री लक्ष्मी माते, प्रसन्न होऊन आता वरदे आम्हा ते. श्री विष्णुकांते तव विश्वावरी सत्ता, स्थिरचर दौलत देसी लक्ष्मी व्रत करिता. जननी तुझ ऐसी या नाही त्रिभुवनी, सुरवर वंदित मस्तक ठेवून तव चरणी. कृपा प्रसादे तुझिया लाभे सुख शांती, चिंता क्लेश ही जाती निरते आपत्ती. वैभव ऐश्वर्याचे अपार द्रव्याचे, देसी दान दयाळे सदैव सौख्याचे. यास्तव मीनल संतोष आरती ओवाळी, प्रेमे भक्ती भावे लोटांगण घाली. जय देवी श्री लक्ष्मी माते, प्रसन्न होऊन आता वरदे आम्हा ते, वरदे आम्हा ते. ओम ह्री श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्री श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्री श्री लक्ष्मीभ्यो नमः.
थँक्यू गॉड.